नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आर के नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही जर कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आपला चॅनल तुमच्यासाठी नक्की उपयुक्त ठरेल. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आहे 24 जानेवारी. तर चला पाहू आजच्या चालू घडामोडीचे प्रश्न, जे तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, प्रश्न उत्तरे चालू करण्याआधी मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. ती अशी आहे की मुंबई पोलीस दलामध्ये ज्या मुलांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. मुंबई पोलीस दलाने 1062 इतक्या पदाची वाढ केली आहे. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या मुलांना ते प्रोत्साहन देते. मित्रांनो, जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तर तुम्हाला वर्दी घालण्यापासून कोणीही थांबू शकत नाही. मित्रांनो, आपण आपल्या प्रश्न उत्तरांना सुरुवात करू. पहिला प्रश्न, 2025 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. ग्रासा मार्शल यांना 2025 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. ग्रासा मार्शल हे आफ्रिकन नेते आहेत. त्यांना 2025 चा इंदिरा गांधी शांतता आणि निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्काराने सन्मानित केले आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो. हा एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे ज्याची सुरुवात 1983 पासून झाली. हा पुरस्कार इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट द्वारे दरवर्षी प्रदान केला जातो, ज्यामध्ये 25 लाख रोख आणि ट्रॉफी याचा समावेश असतो. हा पुरस्कार जागतिक शांतता, मानवी कल्याणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीला सन्मानित करण्यासाठी दिला जातो. पुढचा प्रश्न पाहू. सुनीता विल्यम्स या कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. अमेरिका. मित्रांनो, सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीर आहेत. चला मित्रांनो, आपण बाकीच्या देशांच्या सुद्धा अंतराळ संस्था पाहू. भारताचे आहे इस्रो, अमेरिकेचे आहे नासा, रशियाचे आहे रोसकॉस्मॉस आणि चायनाचे आहे चायना नॅशनल स्पेस. पुढचा प्रश्न पाहू. मिसिंग लिंक प्रकल्प कोणत्या शहरांना जोडतो? याचे बरोबर उत्तर आहे बी. मुंबई पुणे. मित्रांनो, मुंबई पुणे हे दोन शहर जोडण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्पाची निर्मिती झाली. त्यामुळे मुंबई पुणे हे अंतर कापण्याचा कालावधी 30 मिनिटांनी कमी झाला आहे. पुढचा प्रश्न पाहू. 11व्या अजंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या वर्षीचा प्रतिष्ठित पद्मपाणी पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? याचे उत्तर आहे बी. इल्याराजा यांना या वर्षीचा प्रतिष्ठित पद्मपाणी पुरस्कार देण्यात आला आहे. इल्याराजा हे एक प्रसिद्ध संगीतकार आहेत. त्यांना 2018 चा पद्मविभूषण पुरस्कार आणि 2010 साली पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पाहू. जानेवारी 2026 रोजी INS सागर धोनीला
कोणत्या उपक्रमासाठी हिंदी महासागरात रवाना करण्यात आले? याचे बरोबर उत्तर आहे सी. सागर मैत्री. मित्रांनो, याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. 2026 मध्ये कोचीहून INS सागरधोणीला 5व्या सागर मैत्री मिशनसाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्याचा उद्देश आहे की हिंदी महासागरातील देशांमध्ये वैज्ञानिक सहकार्य, महासागरीय संशोधन आणि भारताची क्षमता वाढवणे हा आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारतातील पहिला खुल्या समुद्रातील मत्स्यपालन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? याचे बरोबर उत्तर आहे सी. अंदमान समुद्र. अंदमान समुद्रात भारतातील पहिला खुल्या समुद्रातील मत्स्यपालन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. ICICI बँकेच्या CEO पदावर 2028 पर्यंत कोणाची नियुक्ती झाली आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. संदीप बक्षी यांची ICICI बँकेच्या CEO पदावर नियुक्ती झाली आहे. ते 2018 पासून ICICI बँकेच्या CEO आणि MD पदावर कार्यरत आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. युगांडाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? याचे उत्तर आहे बी. योवेरी मुसेवेनी यांची युगांडाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून मित्रांनो 7व्यांदा निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? याचे बरोबर उत्तर आहे बी. नसीम नबी यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहू. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चा विजेता संघ कोणता ठरला आहे? याचे बरोबर उत्तर आहे बी. विदर्भ. मित्रांनो, 2025 चा अंतिम सामना हा विदर्भ आणि सौराष्ट्र या दोन संघांमध्ये झाला होता. यामध्ये विदर्भाने बाजी मारून पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकलेली आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. अमृत का प्याला, राम जन्मभूमी, चुनौती आणि प्रतिक्रिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.